नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 30 मोठ्या घोषणा। 1 डिसेंबरपासून सर्वांना खुशखबर। 28 नोव्हेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्यात शालेय बस सुरक्षेवर नवीन मार्गदर्शक तत्वे। शालेय बस अपघातांची संख्या वाढल्याने शिक्षण विभागाने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत। बसमध्ये CCTV, GPS आणि ड्रायव्हरची पडताळणी अनिवार्य केली जाणार आहे। पालकांनीही याचे स्वागत केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, 7/12 उतार्यावर डिजिटल स्वाक्षरीची सुविधा। महसूल विभागाने 7/12 उतार्यावर डिजिटल स्वाक्षरीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। आता नागरिकांना ऑनलाईन अधिकृत कागदपत्र मिळणार असून ग्रामीण भागातही ही सुविधा मोठी दिलासा ठरणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, लाडकी बहीण अर्ज तपासणीला गती। काही जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतील अर्जाची तपासणी वेगाने सुरू असून अपूर्ण कागदपत्रांची यादी गाव पातळीवर जाहीर केली जात आहे। त्यामुळे अनेक महिलांची प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यात थंडीची जोरदार वाढ। महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसात तापमानात झपाट्याने घट झाली असून ग्रामीण भागात सकाळ संध्याकाळ कडाक्याची थंडी जाणवत आहे। शाळकरी मुलं, शेतकरी आणि कामगारांसाठी आरोग्य विभागाने काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, PM किसानच्या 21व्या हप्त्याची शेतकऱ्यांना मोठी मदत। केंद्राने जारी केलेल्या PM किसान योजनेचा 21वा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून रब्बी हंगामासाठी ही मदत खूप उपयोगी पडत आहे। महाराष्ट्रातील सुमारे 1.2 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, PM किसानच्या नावाखाली बनावट ॲप आणि लिंक फिरत आहे। काही जिल्ह्यात OTP मागून पैसे लंपास केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। प्रशासनाने शेतकऱ्यांना फक्त अधिकृत पोर्टलच वापरण्याचे आवाहन केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, लाडकी बहीण योजनेत नवीन अर्जांचा वाढता ओघ। लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरपासून अर्जांची संख्या वाढली आहे। पात्र महिलांनी सर्व कागदपत्रे पूर्ण ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे। ग्रामीण भागात मार्गदर्शन शिबिरांमुळे महिलांचा सहभाग वाढताना दिसतो आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय हालचाल। राज्यात महापालिका निवडणुका जवळ आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे। विविध पक्षांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे वातावरण तापले असून मतदारांची मते मागविण्यासाठी नवे आश्वासने दिली जात आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी, निवडणूक प्रचारात पैशांच्या वितरणावर आरोप। काही जिल्ह्यात पैशाचे वितरण केल्याचे आरोप होत असून निवडणूक आयोगाने तपास सुरू केला आहे। मतदारांना लालच न देता मतदान करण्याचे आवाहन होत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शेतकऱ्यांसाठी खतांच्या उपलब्धतेवर भर। रब्बी हंगाम सुरू असताना काही भागात खतांची कमतरता जाणवत होती, मात्र राज्य सरकारने तातडीने अतिरिक्त स्टॉक उपलब्ध केला असून विक्री केंद्रावर गर्दी कमी होत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, दुष्काळग्रस्त तालुक्यांना तातडीची मदत। राज्यातील काही दुष्काळग्रस्त भागांना पाणी टँकर उपलब्ध करून देण्याची गती देण्यात आली आहे। शेतकऱ्यांसाठी विशेष पीक विमा शिबिरेही आयोजित केली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा, परीक्षांच्या तारखा निश्चित करण्याबाबत विद्यार्थी अस्वस्थ। बोर्ड परीक्षांच्या तारखांबाबत अजूनही अनिश्चितता आहे। विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून शिक्षण विभाग लवकरच अंतिम वेळापत्रक जाहीर करणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी फ्री बस पास मागणी। राज्यातील विद्यार्थ्यांना कॉलेज बसेस महाग झाल्याने फ्री बस पास किंवा सवलतीच्या पासची मागणी केली आहे। विद्यार्थी संघटनांनी शिक्षण मंत्री यांची भेट घेत निवेदन दिले आहे। त्यानंतर बघा, मुंबई पुणे मार्गावर वाहतुकीचा मोठा बोजा।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दुरुस्तीचे कामे सुरू असल्याने वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे. NHAI ने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पेट्रोल डिझेल दरात पुन्हा वाढ. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढल्याने देशभरात पेट्रोल डिझेलमध्ये 50 पैशापासून 1 रुपयापर्यंत वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम वाहतूक व घरगुती खर्चावर होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. गॅस सिलेंडर दरात स्थिरता. महिलांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे LPG सिलेंडरच्या दरात यावेळी वाढ नाही, दर कायम ठेवण्यात आले आहेत. दिवाळीनंतर ही चांगली बातमी मानली जात आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा. शेती पिकांवर थंडीचा परिणाम. थंडी वाढल्याने कांदा, टोमॅटो, भाजीपाला पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्याचे मार्गदर्शन जारी केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. राज्यातील गुन्हेगारी घटनात वाढ. काही जिल्ह्यात घरफोड्या आणि सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलीस सतर्क असले तरी नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. आरोग्य विभागाची डेंग्यू सतर्कता. काही शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. घरातील पाण्याच्या साच्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर बघा. शालेय पोषण योजनेत सुधारणा. सरकारने विद्यार्थ्यांसाठीच्या दुपारच्या जेवणामध्ये दर्जा सुधारण्याची नवे नियम जाहीर केले आहेत. स्वच्छता आणि पोषण यावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. रोजगार मेळाव्यांना प्रतिसाद. राज्यात सुरू असलेल्या रोजगार मेळाव्यांना तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकरींच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पर्यटन स्थळांवर पर्यटकांची वाढती गर्दी. महाबळेश्वर, लोणावळा आणि माथेरान अशा पर्यटन स्थळावर थंडीमुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. हॉटेल व्यवसायाला चांगली उभारी मिळत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा. महिला सुरक्षेवर अधिक कडक उपाय. राज्यात महिला सुरक्षेसाठी नवे CCTV आणि पेट्रोलिंग टीम्स वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांना थेट मदत मिळण्यासाठी हेल्पलाईन सक्रिय करण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. मुंबईत पाणी कपातीची शक्यता. मुंबई पाणीसाठा कमी होत असल्याने काही भागात 10 ते 15% पाणी कपात लागू करण्याची शक्यता आहे. पालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शाळेतील सुविधांवर पालक नाराज. काही सरकारी शाळांमध्ये मूलभूत सुविधा नसल्यामुळे पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. दुरुस्ती कामांना लवकर गती दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर बघा. मुंबई वाहतुकीसाठी नवे नियम. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक खात्याने काही नवीन नियम लागू करण्याची तयारी केली आहे. 2 चाकी आणि 4 चाकींसाठी स्वतंत्र लेनची चर्चा सुरू आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. सामाजिक संस्थांकडून मदत कार्य. सामाजिक संस्थांनी थंडीमुळे गरजूंसाठी उबदार कपड्यांचे वितरण सुरू केले आहे. अनेक युवक गटही समाजकार्यात सहभागी होत आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. ST कर्मचाऱ्यांच्या संपांची पुन्हा चर्चा. ST महामंडळातील वेतनश्रेणी विषयक प्रश्नांवर कर्मचारी संघटना पुन्हा एकदा सरकारकडे मागणीपत्र देणार आहेत. कर्मचारी म्हणतात की कायमस्वरूपीकरणाची प्रक्रिया संथ झाल्याने नाराजी वाढत आहे. ह्या होत्या आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. या पद्धतीच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.